ओके. सो मी मिलिंद धाकटे. मी बार्कलेज मध्ये IT मध्ये. वय 50. आणि मी ह्या क्लास बद्दल मला मित्राकडनं, माझा मित्र प्रवीण पंडित सरांच्या बरोबर कमिन्स मध्ये आहे. म्हणजे सर होते तेव्हा. तेव्हामुळे तो माझं त्याच्याशी तेव्हा बोलणं व्हायचं. मला म्हणजे शेअर मार्केटमध्ये मी जुजबी काहीतरी म्हणजे इन्व्हेस्टमेंट करत होतो. ट्रेडिंग करायचा कधी प्रयत्न केला नाही, करायची इच्छा होती. तर ते मागल्या वर्षीपासूनच आमचं चाललं होतं करू वगैरे. पण ते मग शेवटी आता आम्ही वी मेड अप ऑफ आवर माइंड आणि म्हटलं चला करूया म्हणून. मग सरांशी बोलल्यावर तर डेफिनेटली कॉन्फिडन्स आला की क्लास लावायच्या आधी सरांशी डिस्कशन झालं की काय कसं असणार आहे प्लॅन प्रमाणे. आणि म्हणजे आधी म्हणजे साधारण मला माहिती होतं की ट्रेडिंगचं ह्याच्यात रिस्क खूप असते. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट किंवा लॉंग टर्म मी करतो ते ठीक आहे म्हणून. तर मग सरांशी बोलल्यावर कॉन्फिडन्स आला. आणि मग सरांनी कोर्सचं डिस्क्रिप्शन सांगितलं काय कसं असणार आहे. मग मी जॉईन केलं. दुसऱ्यांदा अशी एक घटना घडली की माझा एक मित्र आहे, त्यांनी तो VBA कॉग्निझंट मध्ये, त्यांनी पण असा कोर्स केलेला होता. मग त्याच्याशी मी एकदा बोलताना तर मी सांगितलं की सरांनी जे सांगितलं होतं की हा कोर्स प्राइस ऍक्शन वरती आहे. ते म्हटल्यावर तो म्हटला मग हा बेस्ट आहे, डेफिनेटली गो अहेड, म्हणजे परफेक्ट कोर्स आहे हा, काही प्रॉब्लेम नाही तो म्हटला. म्हणजे त्याच्याकडनंही कन्फर्मेशन, कारण तो ऍक्टिव्ह ट्रेडिंग म्हणजे इंट्राडे करतो की नाही माहित नाही, पण तो ऍक्टिव्ह आहे स्टॉक मार्केटवरती. तर त्याच्याकडनं पण हा फीडबॅक मला मिळाला. आणि त्यामुळे मग आता कॉन्फिडन्स नक्की वाढलाय. शिवाय बॅक टेस्टिंग सर म्हणतात त्याप्रमाणे करणार आहे मी आणि करतोय. जेणेकरून हे शास्त्रशुद्ध पद्धतीने झालं तर जास्त बरं पडेल. थँक्यू. चैताली मॅडम, चैताली मॅडम, हा बोला.